कधी केलाच नाही घरच्यांपासून लांब बर्थडे. कास्ट आगरी कोली मम्मीला व्हिडिओ कॉल केला त्यांनी. हॅपी बर्थडे. अबे नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. तर भाई आज आहे तुमच्या भावाचा बर्थडे. काय बर्थडे आता आपण इंडियाला नाही तर पाहिजे तसा बर्थडे तर नाही भाई, कारण का फॅमिलीसोबत तो फॅमिलीसोबत ठीक आहे. आपल्या मित्रावे आपला रात्री सेलिब्रेशन केला आणि आज पण भाई काही प्लॅन्स आहेत, तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला पण बघायला मजा येईल आणि आजचा दिवस स्पेशल आहे तर त्याला स्पेशलच मनवला पाहिजे. चला आता मस्तपैकी एन्जॉय करू आजचा दिवस. तुम्ही पण ब्लॉग एन्जॉय करा. तुमच्या आणि भाई ड्रेसिंग बेसिंग मारल्यावर अशी मस्तपैकी ब्लॅक कपडा घेतलेला नवीन मॅक्सीमधून, तोच घातले. आणि माझ्यासाठी भाई चांगली गोष्ट काय झाली माहिती आहे का, आज माझा आज होता पेपर, केमिस्ट्रीचा पहिलाच लेसन होता. तोच भाई झाला कॅन्सर. बघितला भाई, बड्डेच्या दिवशी भाई पेपर कॅन्सल झाले आणि तो पण केमिस्ट्रीचा लेसन. म्हणजे जाम रेअर चान्सेस असतात केमिस्ट्रीचा लेसन कॅन्सल व्हायचा, तो कॅन्सल झाला. असा बरा वाटला ना बड्डेच्या दिवशी. थोडा सॅड तर नाही होणार भाई, पेपर हार्ड होता. असा डोका फिरलेला माझा बड्डेच्या दिवशी पेपर आला तर आमचा. नशीब आता लॅटिनचा लेसन आहे फक्त आणि नर्सिंगचा लेक्चर आहे. 3:30पर्यंत फ्री होऊ. आपल्याला आता जायला लागेल 10:30 वाजता. 10:30 वाजता जायला लागेल, 3:30 वाजता फ्री होऊ. कारण का एक लेसन आहे लॅटिनचा आणि त्याच्यानंतर फक्त नर्सिंगचा कॉमन लेक्चर आहे. साहिल बिल तर सोबतच आहे त्याच्यात. तर मग बसू मस्तपैकी लेक्चरला आणि लगेच जाऊ आपण कुठंतरी. तुम्ही ब्लॉग बघत राहा, जाम मजा येईल. माझ्यासाठी पण म्हणजे पहिली बार असेल जिथं पहिला बार साहिल सांगतो. साहिलने काहीतरी प्लॅन केले, तुम्ही पण बघत राहा, मी पण बघतो. सो गाईज आता चाललो आहे कॉलेजला. टॅक्सी गेले, पटापट जाऊ. थोडा इथं काम पण आहे एक आणि लगेच तिथून कॉलेजला जाऊ. मस्तपैकी व्यातकाची इथे टॅक्सीवर आहे. से हाय, से हाय. Ты блогер, что ли? Да, блогер. Do you know English? Индус? Индус? Нет, английский не знаю. Нет. We чуть-чуть русский языक. त्याला बोललो मला थोडी रशियन येते, तो सांगते मला इंग्लिश नाही येत. काय Ты к какой касте относишься в Индии-то? Да? В какой? Какой? В какой касте? У вас же это там по кастам идет. कोली. Our caste आगरी कोली. तो विचारतो कास्ट काय आहे, आगरी कोली भाई ना दे का. चला आता जाऊ पटापट, लगेच पोचू भाई, जास्त टाईम लागत टॅक्सीमध्ये. आज भाई बड्डे आहे ना, चालत जायला व्हायता का ले, आज पाय दुखतील माझं. जायंट व्हील बघा आपला कसा डेंजर. आणि आज तुमचा भाऊ कसा दिसता कमेंट करून नक्की सांगा. कमेंट करा भाई, सगळे कमेंट करत जा, जरा मजा येतं मला कमेंट बघायला. चांगले कमेंट करत जा. सोडला भाई टॅक्सीवाल्याने, पोचलो कॉलेजला. चला आता पटापट. लॅटिनचा लेसन आहे पहिला, नंतर एक कॉमन लेक्चर आहे. 10 मिनटं बाकी आहेत अजून. सो गाईज लॅटिनचा लेसन संपला. अजून एक लेसन नाही, आपला लेक्चर आहे इथंच आहे नर्सिंगचा. पहिलाच लेक्चर आहे नर्सिंगचा. थोड्या वेळेला ते 1.5 तासाचा ब्रेक आहे. आता KNBमध्ये जातो, काहीतरी घेतो. आज भाई लॅटिनचा रिझल्ट पण समजला. तुमचा भाऊ पास आहे, बस पासच व्हायचा होता. कारण का या सब्जेक्टचा काय फायदा नाही, लॅटिन बिटिनचा ना काय पुढं आपल्याला उपयोग नाही. फक्त पासिंग सब्जेक्ट आहेत. फर्स्ट इयरलाच असतील मोस्टली ते, नंतर गायब होतील. त्यासाठी फक्त पासच व्हायचं त्याच्यात आपल्याला. आपण पास झाले भाई मस्तपैकी. आणि आता आपण चालल्या KNBला. तिथं काहीतरी घेता, भूक लागली झाला, सकाळपासून काय खाल्ला पण नाही. चला पटापट जाऊ आता KNBला. आज क्लायमेट भारी आहे मस्त. मला असा क्लायमेट जाम पडतो, एकदम असा दव कमी पाणी पडला तर जाम मजा येईल. झालं आता इथं जरा बकेट घेतो. गरम काय आहे आपल्यासोबत, साहिल बागपणे. चला आता काहीच कबराबांडा का उतर भेटले, पकडू काय आला एवढ. हे बघा काहीच बकेट घेतले आम्ही, यो थंडा घेतले लेमनवाला. मस्तपैकी खात चालले आहे. हे पण दोघं चालले आहेत, आम्ही पण चालले आहोत. धरला काहीच. आता पॅत्रोचकाला आलो आहे आपण. साहिल भाईनी केक घेतला आहे. आता आपल्याला जायचं आहे एका स्पेशल जागेवर. यो बघा स्पेशल माणूस क्यूट आहे बघा. बघतो बघा
घाबरते आम्हाला घाबरते. ये ये गाईज, चालता चालता जायंट व्हीलच्या इथं पोचलो आम्ही दोघा. कधीतरी पाहिजे जायंट व्हीलमध्ये पण बसू आपण. जाम इच्छा आहे बसायची. किती मोठा आहे बघ ना, आकाशी पालनापेक्षा थोडा आकाशी पालना आणि अजून अर्धा आकाशी पालना एवढा मोठा आहे. 2 पण होतील भरोसा नाही, एवढा मोठा आहे. व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण जाम मोठा आहे. बसू आहे एक दिवशी नक्कीच. काय जाईल नक्कीच बसू. चला आता बघू. चालता चालता चालले आम्ही कुठेतरी. आता चालता येईल तर याच्यामध्ये बसायचं आम्हाला. दाखव ना कसं चालतं बघा असं हलवलं चालतं, त्याच्यात बसायचं आपल्याला. चला पटापट बसू. फायनली 8 मिनिटं फक्त 8 फुल राऊंड होणार आहे आणि त्याच्यामध्ये 8 मिनिटाचा पूर्ण राऊंड होणार आहे. म्हणजे 8 मिनिटं आम्ही फिरणार आहे जायंट व्हील मध्ये. काय मजा आहे. आता तुम्हाला वरती गेल्यावर व्ह्यू दाखवतो. ओके. आणि अख्खा पॅक आहे, म्हणजे पराची काही भीतीच नाही. जाम मजा येईल इथं. जाम मजा येईल. हो इथं ठेवू शकतो ना आरामात. सो गाईज, आता आम्ही ॲट टॉप. थोडा वरती अजून गेल्यावर मस्तपैकी केक कापू. केक आणले साहिलने आपल्यासाठी. अरे अजून आपले 2 भाऊ येऊ नाही शकले, त्यांचे लेक्चर आहेत. चरण आणि विराज येतील थोड्या वेळात. आपल्याला अजून पण दुसऱ्याकडे जायचंय. तुम्ही आता व्ह्यू बघा पहिला, गाड्या नंतर बोलू आपण. भाई साहब, जायंट व्हीलच्या वरून किरव बघतोय आम्ही. काय मजा येते. ह्यो बघा, ह्यो नदी बघा. खतरनाक रे खतरनाक. साहिल कसा वाटतं तुला? एक नंबर वाटतंय. आपण खाली बघ नाखो ना. खाली बघा किती खाली आहे, जाम खाली आहे. असं वाटतं भाई आपल्या इकडे आमंत्रणाच्या बिल्डिंग मध्ये आल्यावर. किती उंच आहे, पूर्ण गिरव दिसतो. ऑलमोस्ट पूर्ण गिरव. इकडे बघा पार्क सिस्टम दाखव. हे बघा असं इथं भाई थांबायला लागतं. खतरनाक. कुठं आलो बघ ना. सगळ्या गोष्टींमध्ये इम्पॉर्टंट पहिले व्हिडिओ कॉल असतो. हे बघ मम्मीला व्हिडिओ कॉल केला त्यांनी. मम्मी, आता केक कापणार आहे तो मम्मी सोबत. अबो कुठं आल्या. पाळण्यात चल एकत्र कापू. काप मी काढतोय. बघ इकडे बघ लवकर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर साईराज. हॅपी बर्थडे टू यू. आमचा मन भाई झोपन आहे. ए मन, अबो कुठं आलो. जायंट व्हील. एकदम टॉपला आहे बघा. तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथं करतो कसं आहे. नंतर. बघा मित्रांनो कुठे पोहोचलेलो आम्ही. एकदम वरती. जायंट व्हील आला भाई. केक कट करायला. जिम स्टेशनचं स्टेशनचं गाड आहे. जिम स्टेशनचं गाड आहे. जिम स्टेशनचं गाड आहे. इथं सर्कस दाखवतो ना. सर्कस सर्कस. दाखवतो. सर्कस आहे. एक दिवशी तिथं पण जाऊ. खालती थोडे खेळणे आहे. एकदम टिपला. तर काय आता केक वगैरे कट केला मस्त पैकी जायंट व्हील मध्ये. साहिल कसा वाटला? एक नंबर. मजा आली ना. एकदम मजा आली. हा मजा आली. नेक्स्ट टाइम चरण आणि विराजला पण घेऊन येऊ. त्यांच्या लेक्चर मुला लेसन आहेत ना, मेन लेसन असतात. कारण का आम्ही पण बर्थडे तरी पण सकाळपासून अजून सुरुवात आहे. अजून यायचं बाकी आहे. अजून मजा बाकी आहे. तुम्ही ब्लॉग बघत राहा. जाम मजा येईल. जाम मजा आली. भारी वाटला. साहिल थँक्यू सो मच. अरे थँक्यू काय बोलतो रे याच्यासाठी. चला आता जाओ. उतर आपला आता आला स्टॉप. थांबू आता. चला. जाम मजा आली. जाम मजा आली जायंट व्हील मध्ये. आता बघा खालून किती मोठा दिसतोय भाई. तो होतो आम्ही चित्त एवढ्या वरते. जाम मजा आली. पहिली बार कोणतरी बसला असं वाटतं. आमच्या इथलं पहिली बार आम्ही असं बसलेलो. जाम मजा केली. बड्डेचा केक कट करायचा होता म्हणून स्पेशली त्याच्यासाठी गेलतो. आणि एक्सपिरियन्स पण केला. आणि अजून बाकी आहे. अजून भाई साहिलचा पण बड्डे 1 महिन्यानंतर आहे. तेव्हा पण अजून धमाल होईल. जाम मजा येईल. चला आता. ना आज तुझा दिवस आहे ना. आज भाई आहे. आज मजा करून घेऊ. आता आम्ही चाललो हॉस्टेलवर. हॉटेल बघा समोर. यो फाय बारीक वाटत होतं. हा यो त्याच्या समोर एकदम आवसा दिसत होता. 5 स्टार हॉटेल आहे इथला. किरवचा 5 स्टार आहे आणि त्याच्या मागे 4 स्टार पण आहे. आणि यो रिव्हर आहे ही अशीच. रिव्हरचं पण काढलंय मी. मस्त. चला फटाफट जाऊ आता हॉस्टेलवर. काय तर आता पेत्रोचकाला आलोय. सामान घेतोय. बिर्याणी बनवायची रात्री. म्हणजे आताच ते मस्तपैकी घेऊ. आता चिकन घेतलं 2 भावाने.
वेस्ट ओले आणि लिंबू घेतले. आता इथं राईस घ्यायला आलं. तर गाईज आता बिर्याणीसाठी सामान घेतलेलं आहे अख्खा. त्यामुळे काउंटरवर बिलिंग करू. चिकन घेतलं 4 किलो बस झाला. सगळं घेतले. निघालो भाई आता आम्ही दोघं बरोबर हॉस्टेलला जाऊ. जाम काय चाललं आता. कालपासून बाहेर जाऊ. हॉस्टेलवर गेलोच नाही. झोप पण कंप्लीट नाही झाली. थोडीशी झोप पण काढायला लागेल कारण का भाई रात्री जायचं आहे आपल्याला मस्तपैकी. पहिला गेल्या झोप काढायला लागेल. हां पहिला आम्ही बिर्याणीची थोडी प्रिपरेशन करू आणि मग झोप काढू 1 तास. नंतर भाई मजा बघा तुम्ही. चला आता फटाफट हॉस्टेलवर जाऊ. तर गाईज आता हॉस्टेलवर आलो आहे. थोडा फ्रेश वगैरे होतो. जाम दमलो. फ्रेश होतो आणि नंतर बघू आता काय करू आपण ते. तर गाईज आता आम्ही केक खातो आहे. हे बघा अर्धा कापवला पण एवढा बार लागतो आहे. सो गाईज आता संध्याकाळ झालेली आहे. आम्ही रेडी वगैरे झालो आहे. हे बघा आम्ही तिघं आणि चरण, चमुक्का, 5वा दिनेश आणि कार्तिक एक नवीन. कार्तिकला नसेल भेटत तुम्हाला नंतर दाखवतो. चला आता फटाफट जाऊ फिट माझ्या करू. हे बघा दिनेश भाई पण आपल्यासोबत. हॅपी बर्थडे ब्रो. थँक्यू ब्रो. चरण पण आहे. कार्तिक पण आहे. हॅपी बर्थडे भाई. कार्तिक भाई हरियाणाचा आहे. नंतर इंट्रो देतो तुम्हाला. दुसरा ब्लॉगर पण आहे आपल्या समोर. चले टॅक्सी यायची कधी. काहीच घरून फोन आलाय. केक कापत घेतलंय. देऊ बघा आपला. सगळे बसले. सो गाईज आता आम्ही टॅक्सी वगैरे मध्ये बसलोय. आपल्यासोबत विराज आहे आणि साहिल आहे. हाय करा रे. तर चला आता बाकीचे येत आहेत मागच्या टॅक्सीत आहेत चरण वगैरे. सगळ्यांना दाखवतो तुम्हाला. तिथं गेल्यावर सवनाला इथंच आहे आसपास. आपण आलतो ना त्या दिवशी रेल्वे स्टेशनच्या इकडं. नवीनच केले. पहिली बारच केले. चला बघू आता कसं आहे. फुल मजा करू. धमाल करू. ड्रायव्हर भाई कौलाच वाटतं. से हाय ब्रो. से हाय. हाय. चला ड्रायव्हर माझ्यासारखं वाटतं कौला. जेव्हा मी 15-16 वर्षाचा होतो गाडी चालवतो ना तसाच सेम आहे. औसा दिसतोय. लायसन आहे का माहीत पण नाही जेव्हा मला. गाईज आम्ही आजसाठी भाई यो बंगला बुक केले अख्खा. बघा असं आहे. फक्त आमचा एकच प्रॉब्लेम आमच्या गाडी नाही पण आमच्यावर टॅक्सी विक्सी आहे भाई. बघा असं आपलाच आहे भाई. हॉर्न बिन वाजून गेला भाई. असं काहीतरी इथं माहोल आहे. कुठं आलं आता तुम्ही विचार करा. हे बघा इथं मस्त टेंट बिंट पण आहे. हो एंट्री आहे भाई आणि असं आहे. तर बघू आतमध्ये जाऊन कसा काय. फर्स्ट टाईम आले भाई इथं आपण. बघू आता आतमध्ये गेल्यावर समजेल कसा काय. गाय इथं टेंट पण आहे असं काहीतरी. इथं आपण पार्टी वगैरे करू शकतो. आता कालो की इथं लाईट कुठं भेटतात माहीत नाही. इथं भाई बसून मस्तपैकी पार्टी करू शकतो. खाऊ घेऊ शकतो. आम्ही तर भाई बिर्याणी बनवणार आहे पण हॉस्टेलला गेल्यावर इथं नाही. इथं फक्त मजा करायची. हॉस्टेलला गेल्यावर दाबून खायचा. काय साईल बरोबर. आता येतात ना ते 3. अजून येत आहेत आमचे 3 टॅक्सीमध्ये आहेत. त्यांची वाट बघतो आम्ही. काय ते बघा असा काहीतरी पूल आहे. इथं मस्तपैकी असा बसायला आहे. बघा आता मस्तपैकी एन्जॉय करू आपण. तर दुसरा ब्लॉगर पण आहे इथं. इकडं भाई चेंजिंग रूम आहे. बेड वगैरे पण आहे. अबे पे काम
तेरी मोहब्बत में जलना भी है और तुझसे बच के ही चलना ही है। मैंने ढलने तेरे रंग में सदा तू चांद पे तो धड़कता हुआ। ए बस रहा विराज। स्टोन पेपर में हारा हुआ साईराज। गाईज आता आमचा एन्जॉय वगैरे करून झाला मस्तपैकी. असा काय होता सवना इथं रूम वगैरे होता याची चेंजिंग रूम वगैरे असं आहे. त्या बाई चेंज करतायत सर्व आता सगळी पोरं आहेत आपली. इथं मिरर आहे असा. बॉडी बघा बाई कसा गोला आले बघा पंप. चरण बाय बघा आपला कसा एकदम डीजे स्टाईलमध्ये. लायन त्याचे केस अशी हालतात ना तर तो. आणि आता साईराजच्या बर्थडेची केक कटिंग आहे. हॅपी बर्थडे टू चला आता मी पण कपडे वगैरे घालतो मस्तपैकी. आपल्याला निघायचं आता घरी जाऊन मस्तपैकी बिर्याणी बनवू. बिर्याणी बाई खाऊ. काहीच आता कपडे वगैरे घातलेत. चला जाऊ पटापट. मजा आहे ना साहिल? मजा आली ना? विराज मजा आली ना? विराज भाई रात्री पण चष्मा घालून भेटतो तू. हे काय इथं पाला लावले कसलं तरी नाही. इथं बघा खाला वेळ ठेवले. त्याची पण प्राईस डबल आहे. इकडं नूडल्स वगैरे पण आहे. ज्यूस वगैरे पण थंड पिंडा पण भेटतो इथं. सगळा भेटतो पण महाग भेटतो थोडा. आपण पण आणू शकतो काय पण. तर गाईज आता आम्ही आलोय भाई. यो मेन सर्कल आहे म्हणजे इथं रेल्वे स्टेशन आहे तुम्हाला माहिती असेल. आणि आता इथं मगनीत आहे. आम्ही इकडे चाललोय. जाम मजा आली आम्हाला. खूप मजा केली. आता फक्त घरी जाऊन बिर्याणी बनवायची आहे खायची आहे. अशी खाऊ ना आम्ही. आता इथून थंड वगैरे घेऊ फटाफट जाऊ. थंड नाही पिता पण आई यो थंडा नाही पीत. ॲपल ज्यूस पिलतो. चला आता जाऊ पटापट. चरण बाय. थंड पिता घे रे. आता आम्ही टॅक्सी गेले मस्तपैकी. इथून थंडे बिंडे घेतले मधून. आता जाऊ हॉस्टेलवर फटाफट. बिर्याणी बनवू खाऊ. दाखवतो तुम्हाला. ब्लॉग बघत राहा तुम्ही. आणि आतापर्यंत ब्लॉग कसा वाटला कमेंट करा. लाईक बिक करा भाई मस्तपैकी. इथून घेतलं हे मग इथं 24/7 आहे सर्व. आपण आलेलो ना. आणि इकडं व्यवस्थित रेल्वे स्टेशन आहे. मस्तपैकी फिरतोय आम्ही आता. सी गाईज सी चिकन लेग पीस एअर फ्रायरमध्ये टाकून बघा. डेंजर 4 चिकन लेग पीस खाऊ आम्ही चौघा. डेंजर हो भाई आम्ही. काय बोलतो साहेब? आता खाऊ मस्त. या फिर किसी न किसी चीज को ब्लेम कर सकते हैं बट व्हेन इट कम्स टू एमआई दे लिटरली हैव एवरीथिंग. दे हैव व्हाट. ये वो खिलाड़ी हैं जो एक्चुअली में इंटरनेशनल टीम में जाकर टॉप करते हैं. ये वो खिलाड़ी हैं जो एक्चुअली में इंटरनेशनल चिकन लेग टीम को पीस, तैयार करते हैं. बेस्ट पापलेट फ्राय, लाते हैं और ये सुरमई. खिलाड़ी में आकर इकडे आम्ही बिर्याणी बनवत घेतले इथे. आणि इथे पण भाई जास्त बनवून घेतले. सामग्र्यासनं बघा किती पसरवले आम्ही. अख्खी भाई बिर्याणी बनवून घेतली. आता चालू आहे काम. 5:30 बजे राईस मस्तपैकी ठेवले. टाकू तो डायला पहिला शिजू द्यायला. काहीच आता गरमागरम बिर्याणी कोशिंबीर बनवले मस्तपैकी. एक टोप जेवता तो आता खपला. सगळी जेवत आहेत. विराज पण जेवतोय. साहिलना चरण पण जेवतोय. आणि ही पण बिर्याणी ठेवली अजून. ती बनायला थोडा टाईम लागेल. तोपर्यंत ही खाऊन घेऊ. मी कोशिंबीर जरा आठवले ना म्हणून माझा हात देईन मागल्याने. तर काहीच फायनली जेवण वगैरे झाला. आणि आता 2:30 वाजलेत रात्रीचे. तर चाललो मस्तपैकी झोपाला. इंडियामध्ये 5 वाजले असतील. तसं पण उद्या लेक्चर आपलं लेट आहे 12:30चं आहे. तर मस्तपैकी झोप पण होईल आपली. आणि आजचा दिवस मस्त होता. तुमच्या सर्वांचा मनापासून धन्यवाद. सर्वांनी एवढ्या भारी भारी विशेष केल्या बाई. जाम भारी वाटला मला. म्हणजे एवढ्या विशेष केल्या का मला रिप्लाय द्यायला टाईम नव्हता. एवढ्या मी लगातार मेन्शन बॅक देतो इथे. इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला मॅसेज. इंस्टाग्रामला रिक्वेस्टला तर एवढे मॅसेज. कमसे कम 500-600 मॅसेज. तरी मी 300-400चा रिप्लाय दिला. पण 100-150 तरी पण राहिले माझ्या हातून.
तर मनापासून सॉरी भाई त्यांना सर्वांना ज्यांना मी रिप्लाय नाही देऊ शकलो आणि कोणचं चुकून राहिला असेल तर सॉरी. तर तुम्ही असंच प्रेम दाखवा. जाम चांगला वाटला मला. सगळ्यांना थँक्यू. जेवढ्यांनी पण विशेष केलं सर्वांना थँक्यू. फॅमिलीसोबत पण बाय मस्तपैकी एन्जॉय केला. म्हणजे साहिल, चरण, विराज मस्त भाई त्यांनी खूप मस्त मला वाटला नव्हता त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे मला त्यावेळी हे केला आणि जाम मजा आली, जाम मजा केली. म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशन पण नव्हत्या त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी तिघांनी मिळून एवढा म्हणजे सरप्राईज वगैरे केला प्लॅन माझ्यासाठी आणि एवढ्या गोष्टी म्हणजे प्लॅन केल्या त्यासाठी भाई त्यांचा पण मनापासून धन्यवाद. भाऊ आहेत ते आपले आणि कायम सोबत राहतील आपल्या. आणि भाई आता फॅमिलीला पण जाम मिस करत होतो. घरच्यांची जाम आठवण येत होती तर घरच्याही पण केक कापला आपल्यासाठी घरी. त्यावेळी मला व्हिडिओ कॉल केला ती क्लिप मी ॲड केले. व्हिडिओ कॉल केला तेव्हा मी चाललेलो तिकडं सवनाला तेव्हा व्हिडिओ कॉल केलेला. मग त्यांनी पण केक कट केला. मस्त वाटला. थोडा इमोशनल झालेलो म्हणून जास्त शूट नाही केला कारण का कसा कधी केलाच नाही घरच्यांपासून लांब बड्डे. पहिली बार केला तर जरा वेगळं वाटतं. ठीक आहे आपले भाई साहिल, चरण आणि विराज त्याही भाई घरची कमी नाही पडून दिली मला. घरच्यासारखाच वाटून दिला आणि एकदम पूर्ण दिवस माझ्यासोबतच होते आणि मला जाम मजा आली. जाम म्हणजे जाम मजा आली कॉलेजमध्ये पण आणि इकडं हॉस्टेलला पण. आणि मी फिरलो पण जाम मजा मस्ती केली. आजचा दिवस जाम स्पेशल होता, जाम भारी होता आणि जाम एन्जॉय केला सगळ्यांनी. तर चला आता हा व्लॉग इथंच एंड करू आपण. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.